गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी. जया सागरचं गाजतं या नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड. हे जया सागरचं गाजतं या नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव. एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट. चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी. गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ. बाई आज काय बनगड आहे तुमची? लयच नाटापटा चाललाय हा. अहो मी तुम्हाला विचारते या आता गो बाया, ही काय नवीनच आज? अहो काय म्हणते मी तुम्हाला? आणि ते अंगठे बी घातले ते काय बनगड आहे? कारखान्याचं इलेक्शन आहे. आणि मग कारखान्याचं इलेक्शन आहे का? तुम्ही त्या गिरजाबाईला भेटायला चाललाय तेव्हा एवढं नटून चाललाय? का त्या गिरजावाचं नाव घेते? काय नसतानी मोकळ्यातच अहो, तुला काय समज काय नाही. तू असं अजिबात त्याचं तिचं नाव तर घ्यायचं सोडूनच दे. आणि तसं काय नाही, त्याच्याबद्दल तुझ्या मनात अजिबात शंका आणू नको. आणि मग कारखान्याचं इलेक्शन आहे, मला गेलं पाहिजे. अहो पण मग एवढं वेळ नटून कारखान्याच्या इलेक्शनला? आधीच गावकरी आपल्यावर जळते ती म्हणते सरपंचांनी सगळं गाव दुरून खाल्लं आणि एवढ्या अंगठ्या केले त्या. काय माहितीये का, ही बस अंगठ्या आपण केलेल्या आहेत, पण काय सांगायचं माहितीये का, ही तुझ्या माझ्या सासरवाडीत नाही अंगठ्या केलेल्या आहेत, तुझ्या आई बापाने केल्यात म्हणून मी सांगणार आहे. तुझं बी बाहेरचं नाव मोठं होईल आणि हे आपलं बी झाकून जाईल ना. खरं आहे का खोटं आहे? होय होय हा, बरोबर मग म्हणताय तुम्ही. डोकं आहे मला. होय बाय डोकं आहे तुम्हाला खरंच. आणि आपला उमेदवार कसं आहे माहिती का, आपला अक्का पेलेले 21 गटातील सगळी 21 उमेदवार एक नंबर निवडून आली पाहिजे. होय का? हा, मग त्यासाठी काय अंगठ्याने घालून गेलंच पाहिजे काय? आणि आता ही रुबाबदार दिसतं जरा आयला. खरंच बाबा सरपंचाचा पॅनल आहे म्हणल्यानंतर आपण जर व्यवस्थित नाही राहिलो तर कसं चालेल? हा, आपण जर समजा खराब कपडे घातली, कपडे हातात ना अंगठ्या घातल्या किंवा काय चकाचक जर नाही राहिले तर माणसं काय म्हणतात, काय ही बेकार आहे ती, ह्यांच्या मागे जाऊन काय खरं आहे तवा. आपण टाकड म्हणणार सगळं सरपंचाला आणि त्यांच्या पॅनल वाल्यांना सगळं सदन आहे. ह्यांना काय ही काय लुटणार नाहीत, काय नाहीत, कारखाना नीट चालवत्याल आणि सगळ्या सभासदांचं कल्याण करत्याल, भाव चांगला देत्याल महत्वाचं. होय होय, नाहीतर जासाल त्या गिरजाबाईकडेच बघा. नाही का, तीच पुन्हा तीच माझ्या डोक्यात कशाला बारावतीस? नाही नाही, मला तसंच वाटतंय तिथं माझं तुम्ही काय- एवढं नटलाय म्हणून. काय नाही संबंध नाही तिचा. तू आल्यानंतर माझं ते कर. तुझ लक्षात येईल का नाही चेहऱ्यावर तरी गिरजाबा काय गेलता का प्रचाराला गेलता ती? बर बर जाऊ का मग? हा तुझी जावा. परवानगी असली तर हा जावा. येऊ का मग? हो या. काय माहिती बाय कुणाष्ट का त्या गिरजाबाईकडे चालले तर एवढं नटून. काय राव तुमचं कुठे बी काय बी असतंय पिढा. अरे काय तुम्हाला न्यावं का नाही कुठे? आणि ते काय आता वाटवं करतात ग्रामपंचायत. तोडतोय ग्रामपंचायत वाटलं करतो. चालू करतोय पाणी राहत गावाला पाणी माणसं पाणी सोडाय गप्पच खाली लागला पण आणायला. पाणी ती सोडत नाही राव. सोडतोय ते सोडत नका पण तुम्हाला उचल ठेवा. कोण काय म्हटलं मेंबर नाव सांगून टाकायचं. मेंबर तो आमचा आम्ही ग्रामपंचायत काय करायचं पाणी कसं सोडायचं. तुम्ही ग्रामपंचायत पुढं करायचं. काय केलं मेंबर झाल्यापासून ग्रामपंचायतीसाठी? काय केलं तुम्ही? मग गेल्याशिवाय एवढं आलं की सांगता काय आम्हाला काय भरलंय एक तर बोलावलंय कशासाठी बोलावलं बघितलं का? ऐका अजून सरपंचाचा पत्त्या तुम्ही राव त्यांच्यासाठी इतकं पळाला. आता तुम्ही एवढी कारखान्याची मोठी आपली निवडणूक लागली, उभं राहिलाय, आहे का तुमच्यासाठी तो इथं माणूस? अहो पगव्या त्याला लय सरपंच लय काम असते. आधी एक काम त्याच्या मागे का सरपंचाची 1000 कामाचा माणूस आहे तू. तुम्ही नका सांगू मला. तुम्ही तुटस्तवर ह्याच्या मागे पळताय. मेंबरच्या सरपंच तर नाही आला. मेंबर काय कुठे गेला कामाच्या पोटात ह्याचे कसं
माहितीये का, एकाच माळाचं म्हणायची फक्त ह्याच्यावली तोंडावर गोड. तोंडावर गोड. आणि माग काढ लावायच्या तुम्हाला बघा. माहितीये, आता का माहितीये का, आता काय झालंय माहितीये का, गावाने विचार केलाय बरं का पप्पू, गावाने काय विचार केलाय, तात्यांना ज्येष्ठ आहेत म्हणून तात्यांना निवडणूक लढवायची. ह्यांच्या दोघांचे 100% आहे ना, पोटात दुखत असेल पण ते दाखवा ना. पण त्यांच्या डोक्यात चालला असेल काटा कसा काढायचा तात्याचा, प्लॅनिंग चाललंय. काय होईल, पाळायला बसल्यात तुम्हाला. काय होईल ते. अरे गावामध्ये तर वेगळंच काहीतरी चाललेलं दिसतोय कारभार. सुखाने कोणाला खाऊ द्यायचे नाही, ते काय खरं नाही बाबा. हे काहीतरीच वेगळंच कारस्थान आहे. इलेक्शन म्हणजे काय खरं नाही, स्वतःचीच घर भरायची कामं चालू आहे त्यांची. आपण बी आपल्या डोक्यानं चालायचं. आपल्याला कोणी बघितलं तर आपलं होईल वांद, आपलं बसा गप साईडला. कशाला काय कोणाला म्हणायला. आणखी 2 कावळा चुकल्या फेकल्या करायचं गावात जाऊन. बघा गावात सांगेल, सरपंचाला जाऊन सांगेल ना ते. चुकल्या फेकल्या करून गावात काढ्या. गळीचा नारद आणि काय नाही तुमची जास्त आहे. तुम्ही ते काय काय बोला सरपंचाला कळेल. थांबा. काय करणार आहे काय मग का वाहत ती त्याला कळलं असणार आहे आपली इथं मीटिंग होणार आहे ती. आता खाली बस बसायचं जागा ना फेकायला. बस कसा नाही तुम्हाला बरी पाण्याचं टपक्याचं तुम्हाला मिटिंग ठरवायची. टपक्यात आहे वैराव. खूप या जागा इथं मोठ्या मोठ्या स्टिंग ऑपरेशनची मिटिंग होते. तुम्हाला काय माहित गावाला लक्ष आहे का तुमचं. पण जाऊ दे कसं गट निवडले ती तरी बघा, सरपंच असतो ती गटाची पाहणी तरी करून उन्हातानाचं कुठे जाता चाललो आम्ही. बघा तुम्ही. आपण तर नाही ना हे उन्हाचा आपण बी नाही आलो. आम्ही चाललो. बघा. तात्या कसं काय हो असं काय करू नका. गट थांबा, सरपंच येतील. सरपंचाचा विश्वास बसताय तुम्ही. सरपंच नाव घेत तात्या मग दोघांची भांडणं होते ना. सरपंच सरपंच आम्ही आहे का नाही. तुम्ही असं सरपंच मे नाही त्याच्यात मे नाही तपास सरपंच हो का तात्या ही नाही मी बी नाही. चाललो आम्ही. काय नाही म्हणून वाढले. काय नाही. सरपंच 2 मिनिट. हो नाही ना तात्याराव किती उशिरा बसलो आपण. 2 मिनिट नाही. काय एवढं तात्या सांगतात तर थांबा. किती वाढ तास 2 तास झाले बसलो आपण आपण. नाही येणार सरपंच. आज 2 तास आपण येणार का काय. चला काय ते यायला साऱ्या गावाच्या माग आणि तुकवाचं मड असं झालंय गत काम झालंय. हे नेंबर बी काय सेना नाही. सरपंचा फळ ते कचराच आहे. चला आपलं नेंबरचीच गाठ घेऊ, बाकी काय नको. त्यांची गाठ घेतल्याशिवाय आपल्याला बी जोडणार नाही. काय नाही काय केलं पाहिजे. मला का काळजाचा तुकडा अंगठ्याला का बोटानं हलवतोय मी, डोळ्यानं बघतोय. लका ते बिचारा किती चांगलं काय कुठं तरी बसलं असेल, काहीतरी त्याला आता कोणी बोलत बी नसेल. आणि नेंबर काय लय नाराजी. एक नाही 4 अंगठ्या बोटात. पुढच्या वेळेस 5 तोळ्याचं काय लाकीट. आमच्या वेळेस सासरवाडीचं काय खरं या. कोणाचं तू काय डोकं खाय येऊ नको आता माहिती. नाही तर मी चांगल्यासाठी. चपलीने र मारीन तुला. नेंबर मी हा, चांगल्यासाठी तू गप बस. आलोय. इथं माझ्या माझ्या कोणच घेत नाही. इथं माझ्या डोक्याला टेन्शन आलंय. तू काय पुढचं लई बोलू नको. हा पुढचं बोल. काय तुझं काय. अहो, त्या सरपंच सासरवाडीनं आता त्या सरपंचाचं नको नाव काढू माझ्या पुढे का. तू काय मला टेन्शन देतोय मोकळ्यात. म्हणजे तुमची सासरवाडी तुम्हाला किंमतच देत नाही की ह्याचा अर्थ. का तिसरा विषय झालाय का माझं. काय सांगू अक्षरशः 4 अंगठी केलं सरपंचाला. पुढच्या वेळेस 5 तोळ्याचं लाकीट. 5 तोळ्याच लाकेट काय, गाडी बी घेऊन द्यायची. तुमची बघा सासरवाडी फुटकाळ आणि दुसऱ्यावर जाळायचं काम ठेवताय. त्याला मिळतंय भगवाना तुम्हाला. भगवानानं आता कसं करावं हीच कळा नाही आता. आम्ही बायको सोडून देईन, नाहीतर म्हणायचं मला बी दे. होईल का तसंच करतो. आता घरी गेलं ना नुसतं डुसपूस चालू करतो. माझं नाव नाही सांगायचं. तुझा तोंडाचा जाळच करू नको. घरीच येऊ नको माझ्या. मी माझ्या कशाला पद्धतीने नेतोय? कसं करायचं ते करतो. डुसपूस करतो. आईला बी सांगतो की हिला नुसता छळ कर आणि कान माहेरकून पैसा मग अंगठ्यान लाकीट ह्याच्या आता बापाला बी गावत नाही सरपंचाची. 3 हातात त्रास, चला. 6 हातात. आपल्या 6 नाही 10 बोटात 10. चला चला बाबा. अयो
काय आपल्या घरात पद्धत नाही पाणी बिनी द्यायची स्वयंपाक चाललाय हा ते काय स्वयंपाक चाललाय दुपार झाली अजून मला किती उशीर झाला भूक लागली भाकरीत आहे का चपाती आहे काय पाणी बिनी शिकवलं का नाही बापाने आणायला आम्ही स्वयंपाक करते या. स्वयंपाक करते म्हणजे नवरा आल्या दिसा नाही येतं पाणी बिन द्यायचं स्वयंपाक चालू आहे माझा घ्या हाताने लय काय बरंच काढायची की काय राहणार तवा बरंच कडे म्हणजे घरातली कामं सकाळपासून चालले तर ला काय हिची लय चिपचारता उठून घ्या आणि दुनिया करा आणि हिला केली कसाठी आपण आता दिवसभर तिने सकाळपासून किती काम केलंय मोबाईल घ्या सांगते हातात नुसता माणसाला दुपारपर्यंत तुकडा करते का भूक लागली तर मोबाईल नुसता घेऊन बसायचा ना आता यायच्या टायमाला स्वयंपाकाला लागायची आणि ते दुसऱ्यांच्या बायकांचं बघ त्यांचे आई बाप काय काय करतात काय आणि करतात? तुझ्या आई बापाने काय केलं माझ्यासाठी माझ्या आईने काय स्वयंपाक करायला पाहिजे का काय तुमच्या इथे येऊन मग मग अजून स्वयंपाक झाला का पोट लागले अजून पोटात कावं कोकाय लागले तरी अहो तुम्ही तर म्हणला मी बाहेर चाललो मग मी आई पुरते माझ्या पुरते स्वयंपाक करायला घेतलाय बाहेर चाललं म्हणजे काय कायम तर तिकडे जाणार आहे का काय अहो मला वाटलं तुम्ही येता बाहेर गेल्या जेवून बिवून मला तर काय- खाली पडू देते का एक तर हिच्या आई बापाकडून आपण रुपये घेतलाय का तर वरनं आपणच लग्न करून घेतलंय आणि हिचा बघितलं का रुबाब काय म्हणताय तुम्ही काय सारखं माझ्या आई बाबा जात असताय मग ही बघ माझ्या मित्राला सरपंचाला काय काय करतात चांगला माणूस दिसावं म्हणून अहो माझ्या आई बाबांनी म्हणून तर दिली नाही तर तुम्हाला पोरगी सुद्धा दिली नसती हा, कोणी. लय दिली तुम्ही नसती. टमाटमा बोलता आता सारखं. यासारखे 56 आणि मी मग आणा की आता 56 बघू कोण देतंय तुम्हाला 56 पण एकदा केलं काय दहा लग्न करत बसती का अजून तुम्ही काय माझ्या आई बाबाकडनं अपेक्षा ठेवता हो सारखी मग आणि केलंच पाहिजे देवाने ना. 2 हात 2 पाय धंदाकडे दिला की कमवून खावा की लोकांकडनं काय अपेक्षा करावा त्यांनी एवढं मोठं- आडवा बोलत जाऊ नको नाही मुस्कट दे ना येऊन तुला थांब, थांब. मी काय म्हणते तुझ्या आई बापाने काय दिलं आम्ही पदार्थ करून आणली खर्च करून तुला इथं काय दिलं का तुझ्या आई बापाने असली चिंगूत तुझ्या आई बापा आणि ते जुनं घर होता म्हणलं नको बाय आपलं नवीन घर बी बांधावं सून हाय आपली नवीन आली तर काय दिलं तुझ्या आई बापाने? तुमचा लेख म्हणूनच मी आले नाही तर कमी मागायला लागले होते तुमच्या लेखाच्या की मला न्या मला न्या म्हणून आले तर आले आम्ही एवढं ही करून आणलंय मग ते आम्हाला स्वयंपाक पाणी तरी पण काय तू करते? आईला काय तसली बोलती या तुला कसली डाळ बोलते सांगतो म्हणजे? मी मग उलट त्यांची बोलते काय माझ्या आई बापाची खायची माझं तुम्ही का त्यांच्याकडनं अपेक्षा करताय हो काय द्यायचं तुझ्या आई बाप मी सांगत नसते काय देऊ नका त्यांना म्हणून जा अजिबात मग स्वयंपाक करत स्वतः कमवायचं नाही काय आणि त्यांच्याकडनंच अपेक्षा ठेवायची मग काय लोक येतात होय कमाय घरात तू लागली मी देशीने बोलायला हिला पोटाला जपणारी खाऊ दे हिला चला आपण बाहेर खाऊ हा ना तुम्ही असं सोकलंय ना बाहेर खायला म्हणून तुम्हाला घरातलं कुठं गोड लागतंय तसं स्वतः कमवावं बी लागतं तुला आहे ना सांगितलं कळतं का नाही झापडच लागली ती तुझ्यात काय कपडे लेवर तोंड करून बोलती तुझ्यात काय ही बघ तोंड घेऊन अहो तुम्ही एवढं का फेकताय कपडे ही बघ नीट बघ हा ही बाहेर ठेवलं तरी ठेवलं तरी बाहेर आम्ही कपडे घातली. ठेवून पाय लावून की तुम्ही कपडे बिपडे धुवायला? आ, तुला केली कशाला तर कडीत घाली डोक्यात आता आता तिला तर तुम्ही सगळं अंगावर धुवायचा माझ्या. मग कपाळा पडू तुझ्या की बाई असं कर तू न तू न कर अहो, काय मी कर रोज करते की आजच नाही केलं, आज झाल्यावर. मुस्कडी तर देतो ठेवून मी आता माझ्या आईला फोन करत नसते, घरात नसते ठेवायचं. चल लवकर कर. जाणार चल, नाही, चल, माझा फोन लवकर. करणार आहे आईला माझ्या. घ्यायचा फोन घ्यायचा फोन हातात लगेच आई तुम्ही नुसतं तोंडाकडे बघता बघा बरं कसं धावून येतात माझ्यावर. मग तुला काय काय वेळा बोलायचं? सांगितलं आईचं नाव मध्ये घ्यायचं अहो, नाही. एक तास आला की तुम्ही धावून काय येताय सारखं? आणायला आता शिकायला नाही बापाची माझ्या मग कोणाला शिकवलंय काय बाबा तुमच्या? काय नको मारायचं नाही काय नाही करते ना फोन आहे ना कर. जाणारच आहे का फोन करून घरात जायचं? बघू तुम्हाला किती छप्पन भेटतात त्या. आणा बरं तुम्ही, तुम्ही आणा. आता तुम्ही आणली मी. आणा, आणा. कळलं का ते अशी बाहेर खायला बघायला जाऊ नका लागली. काय करते? त्यांच्याकडनं कशाला तुम्ही अपेक्षा करताय मग? मग आता असं तुमच्या लेकाने धावून आल्यावर आम्ही करायलाच लागलो होती आई. मला व्यक्तीने फोन घेऊन बघ वयाच्या किती आणि लागेल मी त्याच्याने हाण नका मारू नका जाणार आहे मी नसणार आता. जा पळ हा हॅलो हा आई मला नाही राहायचं मला न्यायला येतो आत्ताच्या आत्ता हा मला लय हानमार करतेस इथं तू आत्ताच्या आत्ता ये नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन हा ती हुंडा मागतात बघ तू म्हणतात लग्नात काहीच दिलं नाही तुला म्हणून मी केली नाही तर कोणी केली सुद्धा नसती मला नाही राहायचं आता इथं
हॅलो, हा का ग, बोल की. हॅलो, का ग बाहेर रडती? आता ग बाया काय ग झालं का मग रडायला लागलीच आता? अग सांग की मला. बाप होय, अग शिर्डीला खाया टाकतेत का ग, सांग की. काय ग? आ अगं बाई तसं काय करू नको, जीवाचं बरं वाईट मी बापाला लावती. होय, कोण काय म्हणतय तुला? अगं तिच्या सासूला तर किती दिलं तर कमीच पडतं या. कुठं हाय का तिथं साईटला जवळ आहे, साईटला नाही तर लगेच कान धरून बसती ऐकत. हो, तिने लोक माझ्यासाठीच जन्म दिलाय त्याला. थांब वाईस, थांब बापा आल्या, तू काय करू नको, आम्ही येतो. तू अजिबात जीवाचं वर वाईट काय करू नको, मी येते तिथं, थांब. अहो इकडे या की, इकडे या, इकडे या. अहो पोरीचा फोन आला, इकडे या. बघा की हो, पोरीचा फोन आलाय, पोरीचा. अहो बोला की, म्हणते जीवाचं बरं वाईट करीन. अहो लवकर बोला. हॅलो बोला. हॅलो प्रिया बेटा, हा काय म्हणते, काय म्हणते, काय ग बाय, काय म्हणते, काय झालं? बघा बघा पटकन काय म्हणते. तिची सासू काहीतरी म्हणली या. अगं थांबतो जरा. हो का, बर बर बाय, मी येतो, तू काळजी करू नको, तू काय करू नको, कुठे जाऊ नको, आम्ही दोघं येईपर्यंत. हो हो, बघा माझी शपथ आहे ग तुला, माझ्या नाही बर का बाय, जाऊ नको तू. हा धरा आई संग बोल तर. जाऊ नको, नको नको तसं ग, नको करू बाई, तू तसं करू नको. ऐक तू, आई काय म्हणते बघ. हॅलो, नीट सांग तिला समजून, अगं नीट सांग. नको बाई तसं काय करू नको, आम्ही येतो. तू काय म्हणते, तुझी माणसं ते आम्ही ऐकून घेतो. तू काय तसं करू नको, आम्ही तिथं दोघ जण आलो लगेच. एक तासाभरात येतो बघ, एवढं गहू वाया टाकल्या तेवढं घरात ठेवते, पाऊस आलाय, लगेच येते लगेच. हा, चला 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 पटकन, चला काय घेऊ आता. हा हा, हो काय माझी पोरगी काय बरं वाईट करेल? हो नाही नाही, मी सांगितलंय, चला 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 चला. हा, काय एक काम कर तू, काय करता? थांब घरी, हा, मी आपल्या दादाकडे जाऊन. नाही बाई मी येते. अगं ऐक की तू, तू नको येऊ, मी दादाकडे जाऊन येतो, हा. काहीतरी पैसा पाण्याचा बंदोबस्त करून येतो. हा. ती अंगठी आपली ठेवली होती का नाही पहिली, हा. त्याच्यावर बघू दादा आणखी काय देतात का काय, मग दादाची गाठ घेऊन येतो, बरं, मग जा, तिथनं आलं की जा, मग जाऊ. जा जा हा? लवकर, जा लवकर, जा जा लवकर या, लवकर या, मी तर वर पिशवी भरती. दादाने काय म्हणतात काय माहिती. नमस्कार दादा. हो नमस्कार दादा, का हो? होतं थोडं तुमच्याकडे काम दादा, म्हणून आलतो. अहो तुम्हाला 2-3 वेळा फोन बी केलता ना, तुम्ही फोन घेतला नाही माझा. तुमचा फोन? हो मग, बरं बोला काय काम म्हणलं तुमचं? काम असं होतं दादा, हा, त्याला मला पैशाची थोडी अडचण आहे. काय अडचण आहे? ती अंगठी तुमच्याकडे ठेवली होती ना मी पहिली. मग त्या संदर्भात तुम्हाला फोन केलता अण्णा. आणखीच सांगायचं हिशोब, हिशोब सांगा का तुम्हाला? हिशोब असा होता. बरं बोला तुमचं काय म्हणणं आहे. हिशोब राहून द्या, मला लय म्हणजे लय अडचण आहे दादा. काय अडचण आहे? पैशाची गरज आहे मला, एक 25-30 हजार रुपये लागायचे होते, तर द्या मला तुम्ही. तुम्ही गेल्या वेळेस काय म्हणला होता की एका महिन्यात लगेच सोडतो म्हणला होता का नाही? म्हणलं होतं दादा, पण कसं आहे माहितीये का, अडचणी अडचण, तुम्हाला तर परिस्थिती माहिती आहे. अडचणीचा प्रश्न नाही, पण कसं आहे, वस्तू जी आहे त्या वस्तूचे पैसे जास्त झालेले, वस्तूपेक्षा जी रक्कम आहे ना ती वाढलेली. आता तुम्हाला ते मोडा म्हणून सांगितलं तर तुम्ही ऐकत नाही. मग ते हिशोब पूर्ण केल्याशिवाय पैसे तुम्हाला कसे मिळणार? बघा दादा, माझ्यासाठी काहीतरी करा, दया करा. अण्णा तुम्ही गावातला आहे म्हणून मी समजून घेतो तुम्हाला. तुम्हाला कधी वाकडं कधी बोललो का बाकीच्या लोकांना असं बघू सुद्धा नाही, लगेच निर्णय घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीवर पैसे मिळणार नाहीत, असं आहे ना. बघा काहीतरी बघा. कसं शक्य आहे? अहो मला तुमच्याशिवाय कोणाचं सारा नाही. बघा तुम्ही. तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला पटतंय, पण व्यवहार काय सांगतोय? व्यवहार तर केला गेला पाहिजे का नाही?
हाय की करीन दादा मी, तुम्हाला माहिती ना मी कसं माणूस नाही आलं. करीन, आजचं उद्या करीन. कसं शक्य आहे? तुम्ही सांगा बरं. ही वस्तू ठेवायची गरजेच असती, पण तुम्ही व्यवहार चुकवला तेव्हा मला पैसे देता येणार नाही. बघा दादा शेवटी नाही, कसं आहे, नाहीला औषध नाही, पण तुम्हाला जर दया येत असेल तर द्या, नाही दिलं तरी माझं काही ना काही तुमचं दयाचा आणि ह्याचा काय संबंध नाही. मित्र आणि व्यवहार वेगळे असतात ना अण्णा. तुम्ही गेल्या वेळेस आता आपण चहा पाणी पिलो बोललो, तुम्ही काय म्हणले मी लगेच तुमचं काम करून टाकणार आहे. म्हणतो दादा. मग पण तीच चुका तुम्ही परत परत. तुमची गोष्ट खरी मी म्हणलो, पण वस्तूपेक्षा पैसे जायचं तुम्हाला कसं देणार आहे मी? ना तुमच्या बरोबर मी बोललो तसं वागलो नाही. हा मग बरोबर आहे दादा. मग आता ते तुम्ही समजायचं, तुम्ही ठरवायचं काय करायचं ते. मी ह्याच्यात काहीच हस्तक्षेप करू शकत नाही. ह्याच्यात मी काहीही हस्तक्षेप करू शकत नाही. पैसे द्या आणि पैसे घ्या, व्यवहार मिटवा. ठीक आहे आता दादा तुम्ही नाहीच म्हणताय, बघतो दुसरं कोणाकडे तरी, मग काय करतो. नाही काय प्रश्न, मला माफ करा. कारण काय माहितीये का, व्यवहार चुकला की चुकलाच. येऊ का हा दादा. या या चालतं. आला वैव, काय झालं? काय झालं? बोला की काय झालं? नाही दादा दिला अगं पैसे, मी दादा पुढे रडलो. अरे देवा, पण नाही दिले पैसे दादानी, काम आता नाही. काय ग करायचं, आता काय माझ्या पोरीचं करायचं? कसं व्हायचं ग आता. बर थांबा, नका रडू, थांबा थांबा. माझ्या गळ्यातलं द्या आणि ठीक करा, तिला द्या. हे गळ्यातलं उडू नका, तिच्याच हातात द्या आणि तिला म्हणाव काय बी कर, याच तुझ्या नवऱ्याला कर, काय करायचं ती. हा अगं नाही काय नका काळजी करू. गळ्यातलं देते, तुझं आई वचलले नाही ग ती, असू मी दे. तुला घेऊन देऊ शकत नाही अगं. पुरीपेक्षा काय अप्रूग आहे मला, परत मी अजून कष्ट करून घेईन. जा तुम्ही ही घेऊन, चला मी पण येते आणि मग जाऊ, नका रडू, चला चला पटकन, चल मग लवकर चल. चला चला. चल ग, चला. माझ्या पोरीचं काय झालं असेल. नाही काय होत, मी सांगितलंय, चला चला. चल ग, चल लवकर चल. चल ग पोरगी माझ्या आहे का घरात बघ. ए प्रिया, प्रिया. नको ग पोरे, नको रडू नको. काय झालंय ती तर सांगशील का नाही? काय झालंय सांग, काय झालं? काय म्हणतात तुला? नवऱ्यांचा असं माझं लय चढ करतात, मला नाही राहायचं इथं. काय म्हणते ती, काय म्हणते ती? अगं ते हुंडा मागतात, अंगठी करायची म्हणतात. काय झालंय सांग ना मला, सांग सांग सांग. रडू नको ग बाय माझ्या जीवाला. नको रडू, नको नको रडू, नको रडू. सांग सांग मला, सांग काय झालंय सांग. अगं ही हुंडा मागतात. होय, काय म्हणता ऐकून आल्यात काय माहिती, त्या सरपंचाच्या सासरवाडीने 4-4 अंगठ्या केल्यात. मला म्हणत होतं तुझ्या आई बापाकडनं पण आला, आणि सासू म्हणणारी म्हणती तुला म्हणून आम्ही केली नाही तर कोणी केली सुद्धा नसती. होय, आणि नुसती नवऱ्याचं कान फुगवत असते सारखी माझी, मला नाही राहायचं इथं. नको उलट पालट काय बोलू. अगं आई, मी काय सुद्धा बोलत नाही त्यांना. जाऊन दे बाय, तू लेकीची जात आहे ना, दिल्या घरीच असती बघ, तुला मी देते, दे त्यांना पाहुण्याला अंगठी करून दे. अगं आई, पण एकदा दिल्यावर सारखी सवय लागल त्यांना. लागू दे मग, आता काय करते. बघ का आणलंय बघ, घे आणि त्यांना पाहुण्याला नी गोड बोल संध्याकाळी आल्यावर. अगं आई, तुम्ही नाना किती कष्ट करतात. नको अगं, तुझं बघायचं लेन नाही ग. नको असून दे बाळांनी, घे असून दे. तुझ्यापेक्षा अप्रूप नाही बाई तुझ्यापेक्षा आम्हाला. काय अप्रूप आहे, घे घे आणि त्या पाहुण्याला खाली अंगठी आण करून असून दे. अगं नको आई, आणि येडेवाने काय करू नकोस, जीवाचं होईल ना काय बघू नको. मी अजून तुला लागलं तर अजून देते मी. काळजी करू नको तू, काळजी करू नको, आम्ही दोन्ही चोरी करू आणि तुला देऊ बाई. काय करू नको, जीवाचं बरं वाईट मी तुला देईन, अजून ह्याच कर. आई पण एकदा दिलं तर तशी सवय लागन ग. लागून दे आणि उलट बोल नको सासू लागली. बघायचं ले नाही ग, असून दे करीन, तुझा बाप करेल परत. मी कष्ट करीन. आता रडू नको. असू दे बेटा, असू दे, मी डबल काम करीन काहीतरी तुझ्यासाठी, मेहनत मजदुरी करीन. रडू नको, तुला काय कमी पडून द्यायचं नाही बाई, आणि तू रडू नको.
आणि जीवाचं काय वेडवाकडे करून घेऊ नको, नाही तर मी जिवंत राहणार नाही बाई तुझ्याशिवाय, मी जिवंत राहणार नाही. ते आला ना पाहुणा आला ना, त्या पाहुण्याला काय दे बोलू नकोस आणि त्यांना. करा म्हणावं अंगठी. काय अण्णा तुम्ही किती कष्ट करताय. असू दे तुला परत लागल्यावर देते मी, परत करून तुला घालून आल्यावर बरं वाटेल ना. चल जाऊ का आता आम्ही? मला बघत नाही. चल. चहा पिऊन जाते. नको बाबा, चहा नको. आणि आता जेवून आलोय घरी, येतो बेटा मी. जेवून बी आलोय, चहा पिऊन आलोय, आणि तू काय टेन्शन घेऊ नको. आणि परत म्हणला पाहुणा तरी आम्ही जातो कामाला आणि तुला देतो. तुला तर नको म्हणते आई. नको, असू दे तुला. अगं चल लवकर, मला पण बोल. अण्णा तब्येतीची काळजी घ्या. हो बा, तू सांभाळ फक्त तुला. जाऊ का, रडू नको जा. आणि हे बघ बाहेर तुला एक सांगून ठेवतो, जीवाचं बरं वाईट करणे तुझ्या तोंडात येऊ नये बघ सारखं. आम्ही आहे ना तुला. मी आहे, मी तुझा बाप आहे ना, आम्ही तुला बघतो घेऊन ना. ना. तुला काही कमी पडून द्यायचं नाही ग बाई. कर अण्णा काय म्हणून बरं नको एक जाऊ का, नीट जा. अण्णाची काळजी घे. चल. अगं पाहुण्याने माझं पोरीच वाईट केलं. काय माझ्या जिंदगीला अर्थ नाही. मी आईचं माझ्या सौभाग्याचं लेणं सुद्धा वाचवू शकले नाही, त्यापेक्षा मी मेलेलीच बरी. काय सांगू बाई ताई तुम्हाला, ह्या सरपंचांमुळे आमच्या ना नुसतं नको नको झालंय बघा मला. ही घरातली कामं आवरायची आणि ह्याचं बघायचं इलेक्शनचं नकत नकत झालंय बघा जीवाला. काय सांगू तुम्हाला, माझी घरातली कामं पडले ते अहो तसेच पडले ती होय. काय मला जगायचंच नाही. अगं काय झालं, काय झालं, काय मला जीव द्यायचंय, मला नाही जगायचं. जगायचं नाही अहो, तू काय म्हणते अशी? हा? चला बरं आपण गावात कोणाला सांगू. चला चला. तात्या एक नंबर प्रचार झालाय माहितीये का तुम्हाला? अहो, तुम्ही असं मला कशाची काळजी? अहो, तुम्ही माझ्या बिंदास विश्वास सोडा, तुमचं सेट 100% लागले. ती जाऊ दे, हे दोघे का पळत आले सरपंच तुम्ही चला, अहो तुम्ही पण चला. आधी त्या प्रियाने काय केलंय विहिरीकडे पळाली, विहिरीकडे. अहो तात्या झालं. बघा तुम्ही जातो सोडा, मला जगायचंच नाही. पण हो काय झालंय काय? अहो माझं नवरा सासू इतकी छळ करतात, तुम्हाला काय सांगायचंय. जगून सुद्धा उपयोग नाही बघा माझं काय. अगं बाई तुझा छळ करायला लागले ती वैती. हुंडा द्या म्हणते तर अंगठी आनंद चैन आनंद नवरा असं करतोय बघा. आता माझ्या आई बाबाची परिस्थिती, त्यांचं खायचं सुद्धा वांद, एवढी परिस्थिती नाजूक आहे. वहिनी एवढी टोकाची भूमिका घेणं चांगलं नाही. घरी चला, काय असेल ते आपण बघू. आपण नाही सागर भाऊ सोडा तुम्ही, मला नाही जगायचं. आपण घरी गेल्यावर सगळी बसून पंचायत मांडू. चला चला हो सरपंच, चला आपण पंचायत मांडा. सागर भाऊ मला नाही जगायचं. ऐकत जा, चला घरी पहिल्यांदा. तुम्ही ऐकायचं नाही काय नाही, असली टोकाची भूमिका घेऊन जमतं का तवा? चला घरी. चल मेंबर बोलवून घ्या मेंबरला. मेंबरला करा फोन. सरपंच मेंबर आहे घरात. काय झाले? कुठे गेली तुम्ही, कुठे गेलता दोघं? आम्ही गेलो जेवण करायला. अहो तुम्ही जेवण करायला खरं झालं, पण ही कुठे गेली, विहिरीवर गेली बघा. आम्ही आणली धरून सगळ्यांनी. अहो या सगळे सासरवास करताय तुम्ही. काय केलंय आम्ही तिला? अहो काय केलंय म्हणजे तीच सांगते आम्हाला. पैसा मागताय तुम्ही, हुंडा मागताय, काय मागताय? तोंड पण ठेवून बसा खाली गप. लागलाय शहाणपण तिच्या बोलण्याने बोलायला इथं. आणि हिरीत गेलते का कुठं बारवत गेलते वय? आम्ही काय बघा तोय. अरे बाबा आम्ही त्यांना पकडून आणलंय तिला, एवढ्या माणसांनी सगळ्यांनी. मी खोटं बोलली, ही खोटं काय नाटकं लावल्यात माहिती की तुमच्या? आम्हाला द्यायचं नसलं तर नका ना देऊ. काय द्यायची ती? बोलली. अरे देवा, ही काय आहे? काय घडलं असतं ना,
मग तुम्हाला आतमध्ये जेलमध्ये टाकला असतो म्हणून समजला. जेलची बिलची कोणाला धमकी टाकताय बिचारीने विहिरीवरून धरून आणली म्हणजे विहिरीवरून मेंबर. माहितीये का? हे? ते शक्यच नाही विहिरीवरून धरून आणली विहिरीवरून. आता ते काय म्हणाय ना की कुत्र्याचं शिपूट कसं वाकडं ते वाकडं नळीत घाला नाही तर कशात घाला ते वाकडच राहणार तशी तुमची गत बिचारी ढसाला रडती सांगती पण काय दोन शब्द माणूस बोलतो का नाही स्वयंपाक नाही केला म्हणून एवढी काही सुनाव दिसते काय आम्ही होय? अहो ती स्वयंपाकाचं जाऊ द्या. तुम्ही बोला. पैसे मागताय हुंडा मागताय कुठं हा? मागताय तिला कोणी काय मागितलाय हुंडा तिला? नको नको त्या वस्तू आणायला सांगताय. बोलाव नाही त्यांच्या बी अण्णाला नाहीला येतात ते अरे तू तर किती बोलतोय यार तुला घरचं सांभाळायचं होतं का हिथं आलाय तोंडवर करून हा आलं तिथं आई वडील आलं. या या अगं काय केलंय? कुठं गेली होती तुला सांगून गेली होती की ग आज काय झालं असतं तर काय केलं असतं ग अगं तुला म्हणलं होतं ना मी सांगून गेलते ना ग तुला हा आग नको रडू नको थांब 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 रडू नको काय झालं मला सांग कोणी तुला त्रास दिलाय सांग मला अगं कोणी नाही त्रास दिला मला नवऱ्याने दिलाय तुला सांगितलंय की अगं आई मी बघा मी तुम्हाला सांगत होती ना पण बाळा मी तुला सांगून गेलतो ना तू काय करू नको म्हणून. तू ऐकलंस का माझं? अण्णा मला तरी बघावतं का सांगा बरं तुम्ही आईचं गळ्यातलं कशाला देऊन गेलाय मला. आपण घरातली भानगड घरातच ठेवायची ना अहो पाहुणं पण तुम्हाला काय पाहिजे होतं मला बोलायचं मी दिलं आम्ही असतं. होतो की जिवंत हा, अजून तुझं का तुम्ही छळ करताय? हा? काय केलं फक्त भाकरी कालवून करायला लावली तरी तिला कालवा अहो तुमची आई बी बोलती लय मग काय सासूनी बोलायचं नाही तोंडच पण ठेवायचं होय. अगं आई बोलले म्हणतात ना, आम्ही मात्र तुला केली नाही तर कोणी केली सुद्धा नसती छक्का भेटल्या काय असत्या. नवरा भेटला नसता का कसं तुम्ही आडवं बोलताय बरं का तुम्हाला लेकी बाळा बहिणी कुणी नाहीत का आम्हाला सगळे पण आता आईने थोडं बोललं मग काय सुनेने ऐकून घ्यायचं का नाही पण समजून घ्यायचं हा? तुमच्या आईने बी लेखाला दापलं पाहिजे बोलायला पाहिजे. हा? सासू आई सारखी असती पण बोलण्याच्या सुद्धा परी असतात माहितीये का? सारखं म्हणते तुझ्या आई बापाने काय दिलंय तुला काय दिलंय या. काय पाहिजे तुम्हाला? एवढं मोठं धन दिलंय की अजून काय पाहिजे तुम्हाला? आम्ही काय म्हणलोच नाही ना काय मागितलंय आम्ही होय? आवई लक्ष्मी आहे तीच तुमचं धन आहे एवढं लक्षात ठेवा काय आणि काय तुम्ही मागितलंय सारखं आम्ही? एवढ्या एवढ्या गोष्टींनी जाळताय आता हे जाऊ द्या महत्वाचं जाऊ द्या आपण काय इथं वादविवाद वाढवाय नाही आलो मिटवाय आलो त्यांना बी सांगू द्या त्यांना बी कळून द्या तुम्ही समजून सांगा नेमकं झालंय काय काय नाही काय कळून द्या की लोकांना. अहो काय बी होऊ द्या पण ह्यांनी पण आपल्या लेकीप्रमाणे समजावं ना सुनाला. हा असं असतं का कुठं? झाल्या गेल्या गोष्टी सोडून द्या. कुठंतरी तुम्ही तारतम्य राखा आणि हुंडाबळी ही फार मोठी समस्या अलीकडे झाली. सरपंच आणि महत्वाचं म्हणजे मेंबर महत्वाचं सांगतो काय देणी हुंडा घेणं आणि देणं गुन्हा आहे काय कळलं का तुम्ही आहे ना ती काय म्हणाय ना तुमची सवय नाही जाणार होती काय म्हणतात त्याला कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं किती नळीत घातलं ते सरळ होणार नाही. असली गत आहे मेंबरची काय करायचं माहितीये का त्या माकडाची खोड काढायची आणि त्या माकडाला म्हणायचं मी कुठं त्याला डावाचली असली गत आहे तुमची आणि तुम्ही सांगताय वेळ आम्हाला तुमच्या कशी सासरवाडी केली तुम्हाला हो पाहुणं ऐका. अहो ही पोरगी म्हणजे माझा जीव माझी जान आहे ही जान आणि तिचा तुम्ही छळ करता. अहो, तुम्ही एखाद्या वेळेस माझा जीव मागितला असता ना हसत हसत कुर्बान केला असता पण तुम्ही पुरीचा छळ केला माझा. अहो हे तुम्हाला शोभत नाही. ही घरची लक्ष्मी असते हो लक्ष्मी. लक्ष्मीला कधी लात मारू नका. एकदा लक्ष्मी तुमच्या घराच्या बाहेर गेली ना पुन्हा कधीच येणार नाही कधीच. असं कधीही करू नका हो तुम्ही असं कधीही करू नका. बर का मेंबर तुम्ही ना हे लय चुकीचं वागताय बघा. तुम्हाला बहीण नसल्यामुळं तुम्हाला जर बहीण असती ना तर कळलं असतं की ह्या आई बापानी त्या लेकराला किती म्हणजे जीवापाड जपलेलं ती सोनं आहे. अहो सोन्याला काय करता सोनं हे जीवाच्या पुढं फिक आहे तुम्हाला माहिती आहे का? सोनं नाणं आपण पैसा देऊन घेऊ शकतो पण हा जीव आहे ना तुम्ही करोडांनी रुपये जरी खर्च केला ना तरी तुम्ही तो जीव घेऊ शकत नाही. एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला समजायला पाहिजे दोघाला पण आहे आईला बी तुमच्या आणि तुम्हाला बी. अहो ह्यात आईची काही चूक नाही सगळी चूक माझीच आहे आता तुमच्या नवऱ्यांची हात नाचवता आला माझ्या सासरीने असं केलं मला बी वाटलं माझ्या सासरवाडीने तसंच केलं पाहिजे. अहो काय केलं माझ्या सासरवाडीने त्यांच्या हे काय सासरवाडीने? 3 अंगठ्या अहो काय तुम्ही त्यांचं घेऊन बसलाय ती नकली आणलंय त्यांनी.
सोन्याचं पालीच दिलेलं आणि तुम्ही ते अंगठ्याला पहिलीचा जीवाला तुम्ही हे केलंय बाई. अरे देवा. एकदा तरी खरं बोलत जावं की वाईट. प्रचारासाठी आणलंय माणसांच्या देखाव्यासाठी काय खरं तवा मग काय काय झालं? माझ्या सासऱ्याने असं केलं, माझ्या सासऱ्याने तसं केलं. केलं नाव आपलं बायकोला बरं वाटावं सासऱ्याचं नाव उंचवावं म्हणून. तुम्हाला खरं वाटलं काय तवा? ही नकली सगळं. अहो ताई ही फक्त सोन्याचं पालीच दिलं या. आमच्याकडे कुठं आलं तेवढं पैसा तवा. मेंबर त्या अंबानीकडे कोट्याने पैसा आहे, आपल्याकडे नाही. त्या अंबानीवाने व्हायचं का आपण? होईल का? त्याची बराबरी करून जमर का? आणि माझं ही बी चुकलं, कळीच्या नारात बी आला जवळ माझ्या. हे काय यो तोंड खाली घालतोय त्यो. अहो मेंबर पण दुनिया काय बी करल आणि तुम्ही काय दुनियाच घेऊन बसताल का काय? तुमचं जेवढं पाय आहे तर तेवढं हातरून पांघरून बसा की. नाही हा? सरपंच बाई, मेंबर कसं चांगलं आहे आणि म्हणताय ना या ह्यानी कळलं. बाई लग्न झाल्यापासून माझा एक सागर लग्न झाल्यापासून कधी छळ केला का? इतर बरं तोंडाव नाही पण सासऱ्याला इतर बरं कधी त्यांच्या दारात पोरगी नेऊन दिली का? सागर माणसाला म्हणतात ना लालच बुरी बलाय. बरोबर बोलताय तुम्ही खरं. अगदी. अहो पण मला मेंबर काय म्हणायचंय, ह्यो जर तुम्हाला म्हणला टाक इरीत उडी तर तुम्ही टाकचाल का? कशी टाकेन तशी. आणि मग हिथंच कसं असं केलं तसं तुम्ही चांगलं आहे, पण असं नव्हतं वागायला पाहिजे. तुम्ही बी नव्हतं असं वागायला बरं पाहिजे. आता सगळ्याचं राहू द्या. चुकलं आमचं, आम्हाला माफ करा. आता मी माझ्या पुरीसारखी समजेल. बस. आम्हाला एवढंच पाहिजे, बाकी आम्हाला काही नको. आता इथून पुढे एकही शब्द तुमच्या कानावाला तर तिथनं पुढे तुम्ही बरं आम्हाला- आता तरी तोंड आता ते जाळ करतील म्हणते चहा बी कर की सगळ्याला चहा बी. उठ बाई चहा कर, सगळ्याला गोड तोंड कर. आई बापा आल्यात चांगलं, काय मटण आणायचं का? आपली इच्छा. विचारते तू सासऱ्याला विचारत त्याला मटण बिटणं स्वयंपाक आणा. करायला. आणा, जा आम्ही तुम्ही तुझा याच्यात. 4 घास खाऊ. असं करा, चहा कॅन्सल करा. ये बर आणा मटण आणि मटण जातो जीव. होय. थांबा सासरू काहीतरी म्हणतात. हा ना. पण गपचिप येताना आपली एक बस असं आनंदात राहा फक्त. चला. नमस्कार. रेखा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत गावचा गोंधळ या मराठी कॉमेडी वेब सिरीजने आज खास तुमच्यासाठी हुंडाबळी हा एपिसोड घेऊन येत आहोत. तरी या घटनेचा वास्तविक घटनेशी जर काही योगायोग आला तर फक्त योगायोगच समजून जावा, एवढीच आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.